पाकिस्तानची पुन्हा कर्जासाठी याचना. चीनकडून मागितलं 10 अब्ज युआनचं कर्ज. आर्थिक गरजांसाठी पाकिस्तान अन्य देशांवर अवलंबून. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतरही परदेशी पर्यटकांचा ओघ. परदेशी पर्यटकांचा पहलगामला भेट देण्याचा निर्णय. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची पाकिस्तानमध्ये ताकद नाही. पाणीच नाही तर अन्न पण बंद करू. दहशतवादी हल्ल्यानंतर नवनीत राणांचा पाकिस्तानवर हल्लाबोल. कैलास मानसरोवर यात्रा तब्बल 5 वर्षांनंतर ऑगस्ट 2025च्या दरम्यान होणार पुन्हा सुरू. सरकारनं सुरू केली नोंदणी. औषध गुणवत्ता तपासणीसाठी आता प्रयोगशाळा. राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचं निदर्शनास आल्यानं सार्वजनिक आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं निदर्शनं. पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावरती अंतरत दिल्या पाकिस्तान निषेधाच्या घोषणा. नांदेडमध्ये बदलत्या वातावरणाचा पिकांवर परिणाम. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. शेतकऱ्यांनी पीक वाचवण्यासाठी पिकावर महागडी औषधं फवारणी केली सुरू. नांदेडमध्ये महापालिका क्षेत्रातील नाले सफाईला सुरुवात. यांत्रिक पद्धत वापरून ही सफाई पावसाळ्याच्या आधीच पूर्ण होणार. महापालिका आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडेंची माहिती. नर्सरी आणि प्ले ग्रुप शाळा राज्य शासनाच्या रडारवर. गल्लीबोळात भरणाऱ्या खासगी प्री प्रायमरी शाळांच्या मनमानीला बसणार लगाम. 7 दिवसांमध्ये नोंदणी करणं आता बंधनकारक. मध्य प्रदेशामध्ये व्हॅनची दुचाकीला जोराची धडक. अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. धुळ्यामध्ये गांजा तस्करी करणाऱ्या महिला आणि पुरुषाला ठाणेर पोलिसांनी केली अटक. आरोपींकडून 2,29,330 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.